वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेने गायनाचे उडे आपुल्या छंदे मनाच्या आनंदे आवडीने लाज भय शंका दुराविला मान लाज भय शंका दुराविला मान नकळे साधन या परते गायनाचे उडे आपुल्या छंदे मनाच्या आनंदे आवडीने तुका म्हणे आता आपुल्या सायासे आम्हा जगदीशे सांभाळावे गायनाचे उडे आपुल्या छंदे मनाच्या आनंदे आवडीने पांडुरंगा करू प्रथमान मना पांडुरंगा करू प्रथमान मना दुसरे चरण संतातिया दुसरे चरण संत ज्यांचा कृपादाने कथेचा विसार ज्यांचा कृपादाने कथेचा विसार बाबाजी सद्गुरु दास तुका अन्यांश गावे चरण श्रवणत्व गावे प्राणा नमो भगवते वासुदेवाय काय माझी वाणी मानिल संतासी रंजव चित्तासी आपुल्या जयांचे केली या स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता मनोजवम मारुततुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमतां वरिष्ठम वातात्मजं वानरयूत मुख्यम श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये पंढरीचा देवराया पंढरीचा देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीचा देवराया दंडवत तुझे पाया वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेने गायनाचे उडे आपुल्या छंदे मनाच्या आनंदे आवडीने प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला भंग जगतवंदने जगद्गुरु तुकाराम महाराज यांना परमात्म्याने सुखाचा पत्ता विचारला त्याचं सुंदर असं उत्तर आजच्या अभंगात तुकाराम महाराज देतात विठाला 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 विठाला. आता वाजले 8 आणि मला सांगणाऱ्यांनी सांगितलं करायचं 8:30ला. टेन्शन येते जरा असं येते. अर्ध्या तासात किती बोलायचं हाही प्रश्न आहे. पण आज जो दिंडी सोहळा आहे ते वैकुंठवासी आमचे शिवाजीभाऊ पेखळे यांच्या प्रेरणेने म्हणा त्यांच्या आशीर्वादाने त्यांच्या मार्गदर्शनाने सजावट नावाचा रथ जो काही सजावट आहे हा दिंडी क्रमांक 37
पंढरपूर पासून आता त्र्यंबकेश्वरून पंढरपूरकडे जात असताना आजचा मुक्काम या ठिकाणी आहे. एक वर्षापूर्वी कीर्तन झालं होतं. तुम्हाला सगळ्यांना एक विनंती आहे, कोणी झोपायचं, जे झोपल त्याला सटवायची शपथ आहे, सांगून ठेवतो. शेजाऱ्यानं जागं राहायचं. मग काय करायचं महाराज? देवाचं नामचिंतन करायचं. नामचिंतन हे अतिशय श्रेष्ठ साधन आहे. कीर्तन चांग, कीर्तन चांग, कीर्तन चांग, कीर्तन चांग. ओयंग हरि रूप, ओयंग हरि रूप, होय अंग हरि रूप, होय अंग हरि रूप. होय अंग हरि रूप, मी काही टीव्हीवरला महाराज नाही, पण दिंडीत पायी पायी चालणार आहे. हे म्हणले कपडे थोडे चांगलं घाला. म्हणलं व्यवस्था महत्वाची नाही, माणसाची अवस्था महत्वाची. हो ऐका, बरेच महाराज लोक गावाच्या बाहेर आले का चमकात. मी म्हणलं माझे एवढे कपडे काळकाटले, एवढे का चमकू राहिले. एक जण म्हणलं ते गाडीत येते फोटो काढायला. म्हणलं काही येऊ दे, मला काय करायचंय बाबा त्याच्याशी. अपवित्राला पवित्र करणारं साधन हे परमात्म्याचं नामचिंतन आहे. अपवित्राला पवित्र, हे अपवित्र म्हणजे जे शरीर अपवित्र आहे, पण याला पवित्र करणार हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्र होय पवित्र होय देह त्याचा, पवित्र होय देह त्याचा. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्र होय देह त्याचा, पवित्र होय देह त्याचा, पवित्र होय देह त्याचा. अपवित्राला पवित्र करणारं साधन म्हणजे पंढरीची वारी आहे. हो भाग्यवान आहे तुम्ही, जे घरी बसले तिकडे जोराचा पाऊस चालू आहे, म्हणजे गेलो तरी असतो. त्याला म्हणलं तू घरीच बस आणि घालीन लोटांगण वंदीन चरण. ते काल एक जणाला मामा त्यानं फोन केला होता नगरून बायकोला. म्हणलं ते एक जण आमच्या उद्यारणारा चाला, त्यानं फोन केला बायकोला. म्हणलं का ग? काय नाही, म्हणले दवाखान्यात गेले होते. कोण? बायको म्हणते. हा म्हणला वारीतून घरी येऊ काय, मरायला चालला का मग? परमात्म्याचं नामचिंतन ही अतिशय महत्वाची साधना आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज यांचं श्रीमंतीचं जीवन, दारिद्र्याचे जीवन. कोपला पाटील गावीचे हे लोक आता मज भीक कोण घाली. जगद्गुरु तुकोबारांची अवस्था इतकी भयानक होती आणि जगद्गुरु तुकाराम महाराज संसाराचा दांडगा अनुभव जगद्गुरु तुकाराम महाराजांना. ऐका, संसाराचं जीवन जगत असताना तुकोबाराय ते सुद्धा पंढरीची वारी करीत होते. आता पंढरीची वारी का करायची? कारण पंढरीचे वारकरी पंढरीचे वारकरी पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे, ते अधिकारी मोक्षाचे. ते अधिकारी मोक्षाचे, ते अधिकारी मोक्षाचे. कुंडलिकेची दलावर मोक्ष नावाची जी धर्म अर्थ काम आणि मोक्ष
असा पुरुषार्थ माणसाला प्राप्त होतो. मग आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज पंढरपूरला जातात आणि पंढरपूरला गेल्यानंतर देवासमोर तुकोबराय उभे राहतात आणि तुकोबरायने देवाने प्रश्न विचारला, का हो तुकोबराय, श्रीमंतीचंही जीवन आहे, दारिद्र्याचंही जीवन आहे, नेमकं तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला सुख कुठं वाटलं? ते सुख तुकोबराय अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. सुख वाटे जीवा आणि तुकोबराय देवाला सांगतात, वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. तुकोबराय म्हणतात, देवा जे वैष्णव आहे ना त्यांच्या संगतीमध्ये मला सुख वाटतं. आता वैष्णव कोणाला म्हणायचा हा मोठा प्रश्न आहे. एखाद्याचा फार पाठांतर आहे आणि तुम्ही जर त्याला वैष्णव म्हणत असाल, पण वैष्णव तो जया वैष्णव तो जया अवघी देवावरी माया अवघी देवावरी माया अवघी देवा कीर्तन करेशी कीर्तनकाराची होशी वैष्णवन होशी. अरे जना, कीर्तनकार जरी असला पण वैष्णव होणं फार अवघड आहे. विठाला 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 तुकोबराय सांगतात, मला वैष्णवाच्या संगतीमध्ये सुख वाटते. त्या देवाला सुद्धा नावडे वैकुंठ शेषा किंवा या सुखाकारणे देव वेडावला वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. तुकोबराय म्हणतात, देवा तुला सुद्धा सुख तिथं वाटतं आणि आमच्या पंढरपूरच्या वारकऱ्यांना सुद्धा सुख तिथंच वाटतं. मजा आहे का नाही दिल्लीत? हा नाही मजा? हा कोणाला झोपीची गोळी नाही. कागद आथरला का झोपला? मी म्हणतो कागद आथरायच्या झोपून घेतो, त्याला वारकरी म्हणा. विठाला विठाला सगळ्यात जास्त मजा कोणाची माहिती का? ते डोके सेंटरवाल्याची. लाडू दिसला का घे, आमक दिसलं का घे, चमक दिसलं म्हणजे तुमची मजा, तुमची त्याच्याही पेक्षा मजा आहे. नाही आनंदासी जोडा सांगता गोशी लागती गोरा आला आला मोठ्या पाडा तुका मने भिडा बंदीच्या ओ दिले इंद्रिये हात पाय कान दिले इंद्रिये हात पाय कान ओ दिले इंद्रिये हात पाय कान वारीचा जो आनंद आहे ना तो कसा असतो? मला एक उत्तर सांगा. गोड म्हणजे काय? त्याला 1 कोटी रुपये देऊन जाणार आहे मी आज. साखर कशी आहे याचं उत्तर तुमच्याकडे आहे. साखर चौकोनी आहे, साखर बुरक्या रंगाची आहे, पण गोड म्हणजे काय याचं उत्तर जर मला कोणी दिलं, 2 वळी लिहून दिल्या, तर त्याला मी 1 कोटी रुपये माकडच नाही येत देणार कुठून. पण गोड या शब्दाचा अर्थ उत्तर एकच आहे.
त्याच्यात हातात साखर घेणे, त्याच्या तोंडावर टाकणे याला गोड म्हणतात. त्याचं नाव वारी. विठाला 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 निवृत्तीनाथांच्या संगतीमध्ये वारी आहे. आमच्या निवृत्तीनाथांच्या संगतीमध्ये ज्ञानोबा आले. जगाची माऊली होण्याचा अधिकार आहे. एक वाक्य बोलतो माऊली, संतांची लाट लागली तरी कृपा ठरवा. वाक्य ऐकून ठेवा. संत आणि देवामध्ये फरक आहे. देवाने सांगितलं तुमचा तुम्ही उद्धार करून घ्या. जडजडोनी वहिला निघे ये भक्तीची वाटे लाग मग पावसी अवेग निज धाम माझे. माझ्या निज धामाला जर अर्जुनात जायचं असेल तर या भक्तीच्या वाटेला लाग. पण आमचे निवृत्तीनाथ काय म्हणतात? काय म्हणतात महाराज? तुका म्हणे तुम्ही चला याचे वाटे पांडुरंग भेटे भरवशाने. पांडुरंग भेटे भरवशाने. तुका म्हणे तुम्ही चला याचे वाटे पांडुरंग भेटे भरवशाने. भरवशाने हो. याच वाटेने तुम्ही चला. कोणत्या? पंढरपूरच्या. पण वाटेनं चांगलं चालायचं बरं का, कारण ही वाट फारसा नाही. मोडून या वाटा सूक्ष्म मधुस्तर केला राज्यभार चाले असा. ही राजमार्गाची वाट आहे आणि पंढरपूर पर्यंत जाऊन पोहोचते. जो निवृत्तीनाथाच्या संगतीमध्ये जाईल त्याला निश्चित सुख प्राप्त होईल. कारण सुखा लागे करीसी तळमळ तरी तू पंढरीसी जाय एक वेळ. परवा मला एक मागच्या महिन्यात मी पंढरपूरला गेलो होतो. एकाच्या गाडीत बसलो. आता ते जास्त हुशार असतात काही काही लोक. त्याला डबल ग्रॅज्युएट म्हणतात महाराज. खरंच काही काही फार हुशार आहे. आमच्या दिंडीत एक म्हातारी 90 वर्षाचं वय आहे. म्हणले बाबा मला माळ घालायची पंढरपूरला गेल्यावर. म्हणलं आता कशाला घाले ते? तुझे 10 गेले आणि 5 राहिले. म्हणले बाबा मला का आता चावत आहे? हा काय म्हणले ते? तू म्हणले कळलं? आता तिला चावत नाही म्हणून माळ घालायची आहे. विठाला गाडीमध्ये बसलो. मागच्या महिन्यात पंढरपूरला आलो होतो. गाडीमध्ये बसलो आणि त्यानं मला प्रमाण द्यायला सुरुवात केली. कारण काही काही लोक प्रमाण द्यायला फार हुशार असतात. येत तर काहीच नाही पण प्रमाण. एकाने मला विचारलं महाराज ज्ञानेश्वरीत काय आहे? म्हणलं ज्ञानेश्वरीत काही नाही. हा त्याने एखादा अर्थ विचारला असता बा या ओवीचा अर्थ काय, मग ठीक आहे. यालाच माहित नाही तर त्याला काय सांगायचं? त्यानं मला सांगितलं महाराज एक अभंग मी वाचलाय काल. विठ्ठल जळी स्थळी भरला रीता ठाव नाही उरला तो म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलचे विठ्ठल. मग कशाला पंढरपूरला चाललात तुम्ही? परमात्मा जर सगळीकडे आहे तर पंढरपूरला जायची काही गरज. आता मी थोडं शांत झालो कारण काही प्रश्न असे असतात का त्याची उत्तरं नसतात. हो काल आमच्याला एकाला 500ची नोट सापडली. मी म्हणलं रामभाऊ कोणाच तरी असेल. त्यानं मला प्रमाण ठोकून दिलं. आईशा लाभा चुकला तुका म्हणे वाया गेला. म्हणलं वा वा. आणि स्वयंपाकात वाढायला लागला की मग तो आणखीन एक प्रमाण देतो. तुका म्हणे आता उरलो उपकारापुरता. त्यानं प्रमाण दिलं. महाराज कशाला तुम्ही पंढरपूरला जातात? परमात्मा जर सगळीकडे आहे तर पंढरपूरला जायचं काय कारण आहे? मी शांत बसलो महाराज. पण देवाचीच कृपा झाली. त्याच्या गाडीचं टायर पंक्चर झालं आणि त्याच्याकडे स्टेपनी नव्हती. टायर पंक्चर झालं. मला महाराज आपण स्टेपनी खोलू इथं पंक्चरला नेऊ. म्हणजे अहो महाराज हवा सगळीकडे तर जायची काय गरज आहे का? तेव्हा तो मला म्हणला महाराज त्या हवेवाल्याकडे थोडं प्रेशर आहे. म्हणजे आमच्या निवृत्तीनाथाच्या वारकऱ्यांचं प्रेशर म्हणजे पंढरपूर आहे. ऐकून ठेवा. मृत्यूलोकी एक नगर त्याचे नाव पंढरपूर तेथील मोकासी उभा असे विटेवर. कशासाठी उभा आहे? मूड पापी जैसे तैसे मूड पापी जैसे तैसे उतरी कासे लावणी उतरी कासे लावणी उतरी कासे लावणी उतरी कासे लावणी
हो. मग काय करू महाराज? तुकोबाराय सांगतात संतांच्या संगतीमध्ये चला. संग जया जैसा लाभ तया तैसा. हो, मी मग एक वाक्य बोलून घेतो. संताची कृपा अंड ज्यावर होते, संताची कृपा जारजावर होते, संताची कृपा उद्बीजावर होते आणि संताची कृपा स्वदेजावर होते. जारज म्हणजे ज्याचा जारातून जन्म झाला त्याला जारज. रेड्यामुखी वेद बोलविला, गर्भद्विजांचा हरविला. उद्बीज जयाचे द्वारे सोन्याचा पिंपळ, अंगी ऐसे बळ. स्वदेज अंडज जारज स्वदेज घामातून निर्माण झाला, त्याला ओवा म्हणतात. आता राहिल्या नाही त्या. मी ती मुलाने पिंपरीला नवरी पाहायला गेलो होतो. नवरी नाहीच ओवा मारित होत्या. मी विचारलं नवरी कुठे आहे? म्हणलं तिच्या डोक्यात. म्हणलं मला पसंतच नाही, मोठली तिकडं काय करायचं. ऐका ऐका, संताची लाट सुद्धा कृपा ठरू शकते. विठाला 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 विठाला. रामायणातला छोटा प्रसंग आहे, सगळ्यांना माहित असेल. प्रभू रामचंद्र सेतूचं बांधकाम करण्यासाठी सेतूचं म्हणजे सेतूचं काम चालू असताना एक खडी खाप, तिला तुमच्याकडे काय म्हणतात मारसंगीला? खारुताई, खडी खाप का काय म्हणतात नेमकं? ठरवा काय ते. त्या मराठवाड्यात मिरचीच्या ठेशाला चटका म्हणतात. मी कीर्तनाला गेलो, एक बाई आली म्हणजे बाबा तुला चटका देऊ का? म्हणलं नको रे भाऊ. मग तिचा नवरा शेजारी बसला होता, तो म्हणते मला 2 वेळ चटका दे. मी डोकून पाहिलं तर त्याच्यात मिरचीचा ठेसा होता. मग त्या बाईला म्हणलं होताई आता चटका मला 4 वेळेस द्या म्हणलं. भाषेमध्ये फरक आहे. खारुताई रामायणाच्या शिवेच्या यादीमध्ये पहिला नंबर आहे. वाक्य ऐकून ठेवा. हो, ती खारुताई काय करायची? पाण्यामध्ये ओली व्हायची, अंगाला वाळू माखवायची आणि शेतूवरती नेऊन टाकायची. 5 ट्रक वाळू पडायची. तरी काय येडे म्हणशील, हा खरे सत्य सत्यच आहे. काही काही माणसं फार विचित्र आहे महाराज, काही हुशार आहे महाराज. एक म्हातारी, आता काय काय सांगू तुम्हाला, मला त्या म्हाताऱ्याच का माझ्या वाट्याला काही कळत नाही राव. म्हातारी मला काल भेटली, म्हणले बाबा तुम्ही कुठले? म्हणले ताई गिरणाऱ्याच आहे. कपडे बिपडे म्हणलं माय कपडेच कळकाटे, पण बाबा चांगला आहे जरा मनाने, कारण मन मे चंगा तो काठवटी मी. म्हणलं आई तुमचं काय चाललं? बाबा एकदम कल्याण आहे, 4 पुरी आहे, 4घीचे लग्न झाले, 4घीच्या भाग्यवान आहे. म्हणले नेमक्या काय भाग्यवान? म्हणले एकीलाही सासू नाही. वारे म्हणलं म्हातारी, हुशार आहे लोक. एकीलाही सासू नाही म्हणले. म्हणलं मग काय राहिले? म्हणलं एवढंच एक राहिले, एकाचं पोराचं लग्न वास राहिले म्हणले अजून. म्हणले ते तीच वाट पाहू राहिले, तू मेल्याशिवाय होणार. एवढे हुशार लोक आहे. ती खारुताई वाळू घ्यायची आणि शेतूवरती टाकायची. हनुमंताची लात त्या खारुताईला लागली आणि हनुमंताची लात लागल्यावर खारुताई रडत रडत प्रभू रामचंद्राकडे गेली. प्रभू रामचंद्राने हातावर उचलून घेतलं, अंगावरून बोट फिरवली. ती 5 बोट आजही तिच्या अंगावरती आहे. कधी प्रश्न आला तर बघा, मी लात सुद्धा कृपा ठरू शकते. तर त्या प्रभू रामचंद्राने विचारलं का रडते? म्हणजे एका वानराने पाय दिला. म्हणजे कोण आहे बोलव, त्याला लगेच शिक्षा करते. कोणीतरी गेलं हनुमंतरायला बोलवलं. प्रभू रामचंद्राने सांगितलं हनुमंतराय तुला मी शिक्षा करणार आहे. खारुताई सांग याला काय शिक्षा करू? म्हणजे काही नाही, नगरला जा, एक शाल आणा आणि हनुमंताचा सत्कार करा. अहो रामा त्याची लाट लागली म्हणून तर तुम्ही मला उचलून घेतलं, ही संताची कृपा. ऐकून ठेवा. पण निवृत्तीनाथाच्या सानिध्यात मी चाललोय ना, परत येण्याची शक्यता नाही. आमच्या इकडे म्हणतात येतो का वारीला? तो म्हणतो या जन्मात शक्य नाही, पुढचा का तुझ्या बापानं ठेवला का? आता मागुता येईल फेरा. संसार हा प्रारब्धावर अवलंबून आहे आणि परमार्थ हा प्रयत्नावर अवलंबून आहे. विठाला 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 विठाला. अन्नमान धन हे तो प्रारब्ध अधीन. तू कुबराय सांगता तेव्हा मला सुख पाहिजे आणि सगळ्या दिंडीतल्या लोकांना विनंती करतो, तुम्हाला काय दुःख पाहिजे का? मज लागे दुःख व्हावे ऐसा कुणी भावे न जीवे. सुखाचा आकडा कितीही मोठा असला, छोटस दुःख आलं की जीवनाला सुख त्या सुखाला संपवत असतं. दात किती असतात माणसाला? किती येत आहे तुम्हाला? कॅपा धरून म्हणतो मी.
आमच्या गिरणारच्या लोकायला 32 दात आहे, पण एखाद्याचा दात पडलेला असेल, जीभ दात असणाऱ्या ठिकाणी जाते का नसणारे? 31 दात शिल्लक आहे, पण छोटस दुःख आलं की जीवनामध्ये संपवत असतं. पण तुकोबाराय सांगतात, तुम्ही ज्या संतांच्या संगतीत गेला की ते सुख न संपणार सुख आहे. इतकं अविट असं गोड आहे, कारण परमात्माच ज्ञानरूप आहे, परमात्माच आनंद रूप आहे आणि परमात्माच सत्य आहे. म्हणून तर तुकोबाराय म्हणतात, वैष्णवा संगत सुख वाटे जीवा, वैष्णवा संगती सुख वाटे जीवाय, आणि कमी देवा काही नेने, आणि कमी देवा काही नेने. चला संतांच्या संगतीत, पण मनाने आनंदाने चालायचंय. नाही तर मग निवृत्तीनाथाच्या रथामाग आला आणि घरची इच्छा असेल तर त्याची वारी होत नाही. नाम जपताय वैखरी चित्त धावे विषयावरी. नामचिंतन चाललंय, पण चित्त जर विषयामध्ये असेल तर ते सुख तुम्हाला प्राप्त होणार व्यर्थ. चित्त नाही नामी तरी व्यर्थ, चित्त नाही नामी तरी नाना तीर्थ नामी तरी व्यर्थ, चित्त नाही नामी तरी व्यर्थ. असं काय काय बोलायचं असा प्रश्न आहे आता. वैष्णवा संगती, संतांच्या संगतीमध्ये तुम्ही आहात आणि सगळे भाग्यवान आहे. निवृत्तीनाथांच्या तुम्ही संगतीत आहे, ज्या ज्ञानोबारांना जगाची माऊली. कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. निस्तो ज्ञानेश्वर ज्ञानोबा तुकाराम म्हटलं. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर मुखी म्हणता चुकती फेर, ज्ञान देव देतो, वासुदेवाची होतो अखंड वदनी वदे तू. म्हणजे महाराज आम्हाला बाकीचं भजन येत नाही, त्याच्यासाठी फक्त श्रद्धेने करा. असो नसो भाव आलो तुझी या ठाया, कृपा दृष्टी पाहे मजकडी पंढरी राया. पण नामचिंतनामध्ये वारी करा. जर डोक्यावर नुसतं गथोड घेऊन वारी करून मरून जरी गेले, कळते का माझी भाषा? नुसते चालत राहून वारी करून जरी गेले तर त्या वारीचा उपयोग होणार नाही. ते सुख जर घ्यायचं असेल तर तुकोबाराय म्हणतात, वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, आणि कमी देवा काही नेणे. तुकोबाराय कळालं, सुख संतांच्या संगतीत आहे. सुख वसे हे चिठाई बहुपायी संताच्या संगतीमध्ये सुख आहे. ताई माझ्या बरोबर का एक मागच्या महिन्यामध्ये वारकरी आला, त्याला दारूची सवय, खोटं सांगत नाही. ते मला म्हणलं महाराज पंढरपूरला यायचं. म्हणलं मग चाल. म्हणला बाटल्या घे बॅग मध्ये. घेतल्या, पण गेल्या गेल्या दर्शनाच्या बारीला लागलो. दर्शन करायला आम्हाला 6 तास लागले. तिथून आलो, गाथा भजन, काकड्याचं भजन झालं, गाथा भजन, लगेच जेवायला बसले लोक. असं म्हणतात जेवायच्या आधी प्यायची असते. आता मला त्याचं काही एवढं माहित नाही. लगेच जेवण, आणि असे 3 दिवस गेले. मी सहज त्याला म्हणलो, का रे तुझ्या त्या बाटल्या तशाच राहिल्या? म्हणला महाराज आजपासून सोडली. जीवनामध्ये बदल झाला, हा संगतीचा परिणाम आहे. आणि वारीमध्ये जर बदलच होत नाही, काय मी उदार पावेल, काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संतजन करा समाधान चित्ता माझी. बऱ्याच महिला अजून मिसरे लावित आहे. तिला एका पोत्यात भरा, आमच्या गंगापूर धरणात नेऊन फेका बरा. बदल होत नसेल तर ती वारी करण्यापेक्षा घरी राहिलेला बरा. दिंडीमध्ये कोणाला नाव ठेवायचं काम करायचं? घरी काही चालत नाही. थोडी भाकरी चुकली का, ही काय भाकर आहे, मग काय तुला काय ते काय दिसलंय म्हणलं. ते दिंडीमध्ये चालताना व्यवस्थेचा विचार नका करू, माझी अवस्था काय आहे. दुर्योधन की छोड मिठाई सागवी दुरागर काय. त्या दुर्योधनाला दिवसातून 100 वेळा देव भेटत होता, तरी त्याला देव कळाला नाही. ज्याला पंढरपूरला जाऊन देवाचं नामचिंतन करता आलं नाही, त्याची वारी सफल नाही. महाराज आहे काय करा, तुकोबाराय म्हणतात, देवा मी त्यांच्या संगतीत जाईल, काय करेल. अभंगाचं 2रं चरण.
आपोलिया छंदे गायनाचे उडे आपोलिया छंदे मनाचा आनंद गायनाचे उडे आपोलिया छंदे गायनाचे उडे आपोलिया छंदे मनाचा गायनाचे उडे आपोलिया छंदे गायनाचे उडे आपोलिया छंदे काय करेल मी निवृत्तीनाथांबरोबर गायनाचे उडे आपुलिया छंदे मनाच्या आनंदे आवडीने. महाराज मी गाणं म्हणल कोणतं ढगाला लागली कळ कोणतं गाणं. बऱ्याच लोक कोणतेही गाणं म्हणतात महाराज. मी तर काल त्या दिंडीत 2-4 महिला होत्या कोणतं गाणं म्हणत होत्या मला माड सांगूच्या का तुमच्या कोणत्या भागातल्या माहित नाही पण ते म्हणायचे करोना जाऊ दे ना माझ्या मुलाचं लगीन होऊ दे ना. वारे म्हणलं म्हातारे ते काय गाणं आहे का. अरे अरे विठोबा तुझ्यात माझं मन घेतला मोबाईल लावते तुला फोन तुझी रे आठवण लई लई येते म्हणून तुला मी मिस कॉल देते. कोणतं गाणं. रामकृष्ण येते गात टाळ चिपळ्या वाजवित छंदे आपोलिया नाचत निज जेवण फिरत गा निज घेऊन फिरत गा जेवण फिरत गा निज जेवण फिरत गा निज जेवण फिरत गा निज जेवण फिरत गा. हो सुखे शिव ब्रह्मानंदा गाऊ राम नाम सदा लोहे मग बाधा काळ दूत यमाचे. हो आता वासुदेव बऱ्याच महाराजांचे पाठ म्हणजे माझे लई असले पण चांगल्यापैकी पाठ आहे. हो मी कधीतरी विनोदाने सांगतो त्या म्हाताऱ्या माणसाचा विचार केला तर तरण्यानं काय करायचं. आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा दाता. एकही आंधळ्या पांगळ्याला करोना झाला नाही भाऊ. एखादं उदाहरण घेऊ सुना ना मला कारण ते काय करतात त्यांना माहिती आपला भरोसा त्याच्यावर आहे. मग कोणतं गीत करा जे देवाला आवडेल त्याचं नामचिंतन आहे. म्हणजे त्या नामचिंतनाने काय होईल. हरे कृपे त्याचा नाश झाला हरे कृपे त्याचा हरे कृपे त्याचा एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरे कृपे त्याचा नाश झाला. तुकोबारा म्हणतात मी वैष्णवाच्या संगतीमध्ये जाईल. गायनाचे उडे आपुलिया छंदे मनाच्या आनंदे आवडीने. मनाचा जो आनंद आहे ना तो दिंडीमध्ये असला पाहिजे. ज्याचा मनाचा आनंद नाही ना त्या दिंडी जाऊन काय उपयोग नाही. गोविंद गोविंद मना लागले या छंद मग गोविंद ते काया भेद नाही देवात या. आनंद मनाचा आहे करी हेची काम मना जपे राम राम मना जपे राम राम मना जपे राम राम. भजन झालं पाहिजे पण तुकोबारा म्हणतात ते भजन कसं झालं पाहिजे मनाच्या आनंदे. आता तुम्ही गजाळ पाहू राहिले 8:30 वाजले वाटतं ना. असं राहते कीर्तनात काय काय सांगायचं असं मामाला टेन्शन येते मला. काय काय म्हणले अजून 5 मिनिटं बाकी आहे का. बरं हरकत नाही. मनाचा आनंद हा अतिशय श्रेष्ठ आहे. ज्याच्या जीवनामध्ये तो मनाने आनंद आहे नाहीतर मोले घातले रडाया नाही आसू आणि माया. सासूबाई किंवा आई वारल्यावर मुलगी रडते आणि सुनबाई रडते. रडण्याची क्रिया सारखीच आहे प्रेमात फरक आहे. ऐकताय का तुम्ही. हो दादा
सासूसाठी रडे सून, भाव अंतरीचा भिन्न. अजून तुम्ही न्हाव्याच्या इकडे गेल्यावर न्हावी तोंडावून 10 वेळेस हात उतरवतो आणि आई एकदाच उतरवते. तिच्या एकदा उतरवण्यामध्ये जो आनंद येतो याच्या 10 वेळेस उतरवण्यात नाही. कारण पक्षानाम चैव वायसा आणि मनुष्यानाम न्हावी. सगळ्यात माणूस हुशार म्हणजे न्हावी. कारण मीच दाढीला गेलो होतो परवा, त्यानं मला विचारलं महाराज कुठले, म्हणलं गिरणाऱ्याचा आहे. आणि ती वस्तारा कधी बदलला कधी मला माहितच नाही. खर्र 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 खर्र. कुठले म्हणले आमके आमके. म्हणले किती जण आहे, म्हणले मामा कुठले, म्हणले आमके आमक्या गावचे. तुम्हाला बहिणी किती आहे, म्हणले 2. तुम्ही भाऊ किती जण आहे, म्हणलं आम्ही 3 आहे, पण तुझ्या तडाख्यातून वाचलो तर 2च. न्हाव्याचं तोंडावरून हात फिरवणं आणि आईचं तोंडावरून हात फिरवणं याचा जो आनंद आहे तो वारीत आनंद घेता आला पाहिजे. बऱ्याच लोकांना ते यंत्र आले, ते आनंदच घेऊ देत नाही. दिंडीतून काल एक देश वेश नवे माझा सज फिरत आलो करू सत्ता कवनावरी. मला म्हणला मारा तोड पुढचं म्हणा, मी हिच्याशी बोलतो. काय बोलतो, वारी करायची ना, असो ऐसा कोठे आठवायची नाही, किंवा देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव. करून बघा वारी. मी करतोय म्हणून सांगतोय महाराज, विनाकारण सांगण्याचा अधिकार कोणालाही नसतो. वारी करताना नाम घेता वाट चाले यज्ञ पावले. पंढरपूर साधी गोष्ट समजू नका. त्या पंढरपूरला तुकोबाराय म्हणतात, वाराणसी गया पाहिली द्वारका परी ने तुका. तुका म्हणे जाय एक वेळ पंढरी दयाची घरे दयाची घरे. तुका म्हणे जाय एक वेळ पंढरी दयाची घरे दयाची घरे एकदा. पण कसं आहे, गायनाचे उडे आपुलिया छंदे मनाच्या आनंदे आवडीने. आवडीने पंढरपूरची वारी करा, आवडीने निवृत्तीनाथांना बरोबर चला. निवृत्तीनाथ दादा म्हणजे काय सोपी समजू नका. मला एक जण आपल्या निवृत्तीनाथाकडचा बनला, म्हणला महाराज मी माऊलीच्या दिंडीकून जातो. म्हणलं तुझं कल्याण होणारच नाही. तुम्ही म्हणाल कशावरून, ज्ञानोबारांच्या दिंडीकून गेला आणि निवृत्तीनाथाकून जर गेला नाही तर ज्ञानोबा की तुझ्यावर नाराज होतील. आपल्या भागातलं वैभव आपण वाढवलं पाहिजे बरं का. आता दिंडीचा सोहळा चांगला झालाय. इतकं लोकायला वजनही कमी होईना कोणाचं, सारखा खायचाच तडा काय. हे खाऊ का ते खाऊ, ते खाऊ का हे खाऊ. जुन्या काळापासून आता फार परिस्थिती चांगली आहे आणि आपला सोहळा सुद्धा निवृत्तीनाथांचा सुंदर होत चालला. ही आपल्या भागाची जबाबदारी आहे. अरे ज्या शिवाजी भाऊने पंढरपूरच्या वारीसाठी आतोनात श्रम घेतले आणि अशा ज्या माणसांच्या माध्यमातून ही वारी अशी सुंदर झाली पाहिजे की जगात किंवा महाराष्ट्रात चांगल्या प्रकारची वारी आपली निवृत्तीनाथाची. आमची गरिबाची वारी आहे पण आमच्या या वारीचं वैभव वाढलं पाहिजे, ही ज्याची त्याची जबाबदारी आहे. पण वारीत जाताना देवाच्या नामचिंतनात काळ घालवा बाबा नो, नाही तर सरळ वारीला गेला आणि मला एक जण महात एवढं पायी चालायचं राहिलं. अरे विमानानं जाय कशाला मरत होतो, पायी चालायचं राहिलं असं समजू नको. माझ्या जीवनामध्ये माझं नामचिंतन राहिलं आणि ज्याच्या जीवनामध्ये नामचिंतन राहिलं त्याच्या जीवनात सगळ्यात मोठं दुःख प्राप्त होईल. ऐकून तेव्हा 3 जण मित्र होते, 21व्या मजल्यावर राहायचे आणि त्यांचं लिफ्ट बंद पडलं. आणि लिफ्ट बंद पडल्यानंतर ते मित्र म्हटले महाराज एवढ्यावरती कसं काय जायचं रे. पण त्या मित्रांपैकी एक म्हणला गोष्टी करता जर आपण गेलो तर सहज चढणं शक्य आहे. पहिल्या मित्राला सांगितलं तू गोष्ट सांग. पहिल्या मित्राने गोष्ट सांगितली. एक होता राजा, एक होते राणी. 10 मजले कधी चढून गेले कळालंच. मी राहून गेलं तर सांगतो बरं का, 10 मजले चढून गेले कळालंच नाही. दुसऱ्या मित्राला सांगितलं तू गोष्ट सांग. त्याचे 10 मजले झाले. किती मजले राहिले? 1. तिसऱ्या मित्राला सांगितलं तू गोष्ट सांग. तो म्हणला आता काय गोष्ट सांगायची. एक होता राजा, एक राणी. म्हणता म्हणता आपला फ्लॅट येईल. पण मित्रांनो माझी गोष्ट अगदी छोटी आहे. आपण ज्या फ्लॅट जवळ आलो ना त्याच्या कुलपाची चावी म्हणला खाली गाडीत राहिली. 21 मजले चढून चावी राहत असेल, मनुष्य जन्म मिळून देवाचं नामचिंतन राहत असेल तर सगळ्यात मोठं विसरली तया थोर झाली हानी. पचतील खाणी 84च्या पण नामचिंतन
चिंतन आवडीने भावे, हरिनाम घेसी तुझी चिंता त्यासी सर्व आहे. प्रेमाने नामचिंतन करा, नाहीतर रोजानं रडण्यासारखं नामचिंतन करू नका. मग निवृत्तीनाथांच्या साजिन्यामध्ये तुकोबाराय सांगतात, गाये नाचे उडे आपुलिया छंदे, मनाच्या आनंदे आवडीने. आनंदी मन ठेवा, घरचा विचार करू नका, कारण घरचा विचार तुम्ही केला की तो विचार सोडून देतोय करायचा. घरचा विचार तुम्ही नका करू. नको चिंता करू अन्ना या वस्त्राची, माऊली आमची पांडुरंग. माऊली आमची पांडुरंग आहे ना, चिंता करण्यामध्ये. कारण तुमच्या चिंतन काहीच होत काय तुमच्या हातात? काय आहे का ताई तुमच्या हातात? एवढं आहे बा पांढरे झालेले केस काळे करणं, दुसरं काय? काय दुसरं? मग काय करा? गाये नाचे उडे आपुलिया छंदे, मनाच्या आनंदे आवडीने. लाज भय शंका दुराविला मान, नकळे साधन या परते. नामचिंतनासाठी लाज वाटू देऊ नका. हो, लाजायचं काही काम? नाचलं पाहिजे, आनंदाने नाचा. या रे नाचू प्रेमानंदे, राम नामाची या. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. लाज वाटली नाही पाहिजे. बऱ्याच लोकांना इथं नाचायची लाज वाटते आणि डीजेवर कितीतरी लोक नाचतात. आता माणसं नाचायचे कमी झाले, बाया नाचायला लागल्या डीजेवर. तुमचं काय मत आहे याच्यावर? इथं नाचता येत नाही, लाज वाटते. माझा एक मित्र आहे, एकदा कीर्तनाला चाललो, त्याला बनलं सायकलवर चालला होता. त्याला एका माझ्या मित्राला म्हणले, याला घेरे बोरे आपल्या कीर्तनात नेऊ. तो सायकल घेऊन पळत निघाला. मग आम्हाला उत्साह वाटला, याला काय नेमकं पळायचं कारण आहे? त्याच्या सायकलला पिशवी होती, त्या पिशवीमध्ये बायकोचे ब्लाऊज शिवायचा आला. तिथे नाही तुला लाज वाटत बाळवे? लाचायचं असेल तर तुकोबाराय सांगतात, लाज आणि भीती जीवनातून गेली. आता भय नाही ऐसे वाटे जीवा, घडलिया सेवा समर्थाची. आणि संशय माणसाने घ्यायचा नाही. नाम घेता वाया गेला संशया उनी थोर, अनेक नाही पाप घोर वावगाची वाघोर प्राणी असे. धर्माला एक अंगठी दिली होती परमात्म्याने, कारण सगळ्यात जास्त दुःख असेल तर पांडवांच्या जीवनात आहे. भाऊ ऐका, आणि एक अंगठी दिली होती. त्या अंगठीवर असं लिहिलं, इथून पुढे चांगलं होईल. अंगठीवर काय लिहिलं होतं? कोणतंही दुःख पांडवांना आलं की परमात्म्यानं दिलेल्या अंगठीकडे तो धर्म बघायचे आणि मानायचे. इडून पुढं आपलं कसं काय चाललंय इथून पुढं? ताई आमच्याकडे एकाला 10 किलो सोनं सापडले परवा. नाव सांगत नाही, तो जिवंत आहे अजून. 10 किलो सोनं सापडलं तरी दुःख आहे. म्हणजे का दुःखी रे बाबा? मी त्याला भेटायला गेलो, म्हणजे 10 किलो सोनं सापडलं तरी तुझ्या जीवनामध्ये समाधान का नाही? तो रडत बसला. म्हणला महाराज 10 किलो सोनं पडलं. त्यानं तो गोळा असा बाजूला केला, त्याच्यावर लिहिलं होतं, हा सोन्याचा 10वा गोळा आहे, 9 कोणाला सापडले म्हणून मी दुःखी आहे म्हणला. संसारात कितीही कमवा, कितीही करा, पण संसारात समाधान नाहीये, संसारात सुख नाही. हुशारी धर, कोणाचे घन गोत्र कोणाचे घर, कोणाचा चुलता काका कोणाचा मामा, बाकीचे घन गोत्र काही नाही कामा. अंतकाळी प्राण्या तू एकटाच मार, कोणाचे घन गोत्र कोणाचे घर. काय करणार आहे? कळो येईल अंतकाळी प्राण. काय कोणी कोणाचं नाही महाराज, वारीच खरी आहे. मला एकाने 2 मिनिटात सांगू का? कोणी कोणाचं नाही एवढंच सांगतो, 2 मिनिटात ऐकलेलं सांगतो बरं का. एका बाईचे पती देवाघरी गेले आणि गेल्यानंतर तिनं रडायला सुरुवात केली. मला म्हणलं बाई उमऱ्यापर्यंत काय येते याचं सांगतो. रडता रडता ते 4 चौघजण आले आणि त्या माणसाला आंघोळीसाठी बाहेर घ्यायचं होतं. घेता घेता त्यांचा काय अंदाज चुकला मला माहित नाही, पण त्या मड्याच्या म्हणजे डोक्याला चौकट लागली, ते मड उठून बसलं. चांगलं झालं का वाईट झालं? चांगलं झालं. परत 10 वर्ष जगला आणि 10 वर्षांनी परत नेला त्याच बाईचा पती. परत रडागाग सुरू झाली, परत बाहेर सजावट, कारण ते वातावरणच वेगळं असतंय. आणि मग परत त्या चौघांना कोणीतरी बोलवलं घरामध्ये. दुसरे चौघ गेले, उचलायच्या आत बायको चौकटीपाशी येऊन उभी राहिली आणि त्या चौघायला म्हणले इडं थोडं सांभाळून. नाही कळालं? कळालं वाटतं तुम्हाला? ते म्हणले इडं थोडं का चौकट लागली परत उठलं तर.
एकच आहे, सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला कागा हा दाविला जग परमात्म्याचं नामचिंतन आहे. मग आजच्या कीर्तनात एकच सांगतो, उद्यापासून देवाच्या नामचिंतनाची लाज वाटू देऊ नका, भीती जीवनामध्ये वाटू देऊ नका. आणि माणसाने अहंकार तर लाज भय शंका दुराविला मान, संशय फार वाईट आहे. संशयासारखं दुसरं वाईट काहीच नाही बरं का मामा. नामचिंतनात संशयच घ्यायचा नाही, कारण संशयी लोक फार आहे. आपल्या गिरणाऱ्यात एक माणूस आहे, पण तुम्हाला नाव सांगत नाही, तुम्ही माहिती त्याची भानगड लावाल. ती बायको माहेराला गेली आणि त्याला रोज फोन करते, कुठे हो तुम्ही? हा म्हणतो घरीच आहे. मग मिक्सर चालू करून दाखवा. मग ते जाते तिला फुर, मग तिला वाटलं वाजलंय, ती घरीच आहे अजून. दुसऱ्या दिवशी सकाळी झोपातून उठली, माहेरून फोन केला, कुठे हो तुम्ही? अगे तुला सांगितलं ना घरीच आहे. मग मिक्सर वाजवा. ते लावायचं फुर, 3 दिवस मिक्सर वाजवायचा. 5व्या दिवशी माहेरून नवऱ्याच्या घरी आली, दारात त्याचा पोरगा खेळत होता, त्या बाईचा पोरगा. म्हणजे तुझा पप्पा रे? मला 4 दिवस मिक्सर घेऊन गेलाय, त्याचा पत्ताच नाही मला. याला काय म्हणायचं? संशय. आणि संशय खरंच वाईट आहे मामा, खरंच वाईट आहे. 2 मिनिटं. एक जणांनी काय केलं, डबड्याला गेला आणि आंबा पडला पुढे डबड्यापासून आंबा त्याच्या समोर पडला आणि खाऊ का नको. काय झाला? संशय. याला काय म्हणतात? संशय. पण आता त्यानं इकडं तिकडं पाहिलं, कोणी दिसत नाही. त्या बैठकीत त्यानं आंबा खाला, बैठकीत आंबा खाला आणि घरी रस्त्यानं चालला. कोणी म्हणलं का राम भाऊ? याला का माहिती का ना भाऊ? संशय. याला काय म्हणायचं? संशय. कोणी म्हण काय राम भाऊ? याला का माहिती का ना भाऊ? उठला सुटला कीर्तनात येऊन बसला. आता ही लोक कठीणच असतात. या लोकांनी काय केलं, तो पुढं बसला आणि गायन काम सुरू केलं. आणि त्याच्या पुढे म्हणायचे ते हात सोडून ते गायन काम करतात. तो म्हणला कोणला माहित नाही, पण याला माहिती आहे. त्यानं 100ची नोट काढली, गायकाला दिली. म्हणला गप. आता गायकाला वाटलं मला 100ची दिली, याला आनंद वाटलाय का काय? गायकाने एक हात करायच्या ऐवजी 2 सुरू केले. हा 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 हा. जसं गेलं तसं शिवाजी भाऊच्या वारीत आलं. ऐका, याला संशय म्हणा. संशय नामचिंतनामध्ये. नाम घेता वाया गेला ऐसा कोणी, किंवा मुखी नाम हाती मोक्ष, ऐशी साक्ष, किंवा 1 तास उरला खटवांगरायाशी, भाग्यदशा कैशी प्राप्त झाली. नामचिंतन ही साधन आहे. त्या नामचिंतनावर संशय घेऊ नका. नामचिंतन घेतलं की तुमचं कल्याण झालं म्हणून समजा. पण नामचिंतन गाडीचे ब्रेक फेल झाल्यावर म्हणायचं नाही, तर गाडीचे ब्रेक फेल झाले का राम 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 राम, काय देव काय बाजारचा भाजीपाला नाही रे. देव आशान पावायचा नाही रे. कितीही दुःख आले, कितीही काही झालं, तर नामचिंतनाच्या विरही जीवन जगू नका. कारण नामचिंतन ही साधना आपल्याला कर्माच्या बंधनातून मुक्त करीत असते. म्हणून लाज भय तुको भराय सांगता, देवा मला लाज वाटणार नाही, मला भीती वाटण्याची गरज नाही. कारण ज्याचा लक्ष्मण आणि सीता एका झाडाखाली बसले आणि त्या झाडाला एका वेलीनं गाठलं होतं. ताई असं वेलीनं मग त्या वेलीला वाटलं वेली म्हणजे सीता आणि झाड म्हणजे प्रभू रामचंद्र. लक्ष्मणाला विचारलं सीतेनं, या झाडाला शोभा वेलीमुळं का वेलीला शोभा झाडामुळं? लक्ष्मणाच्या लक्षात आलं झाड म्हणजे प्रभू आहे. वेलीचं नाव घ्यावं तर प्रभूला वाईट वाटतं आणि झाडाचं नाव घ्यावं तर मातेला नाव वाटतं. लक्ष्मणाने सांगितलं, ताई या दोघांची शोभा नाही, पण यांच्या सावलीला जो बसलाय ना, खरी शोभा त्याची आहे. सावलीला कसं राम म्हणता रामाची होईजे, कधी बैसोनी पदरी घ्यायचे. तुम्हाला नामचिंतन काय झालं, लोक युट्यूब पाहून संपून झाले बाबा. मला काल युट्यूबवर एक जण मला आमच्या दिवशी तुळशीला पाणी घालायचं नाही. युट्यूब पाहून जीवन जगू नका. माझ्या ज्ञानोबा निवृत्तीनाथांनी काय सांगितलंय, नामाचे चिंतन प्रगट पसारा, असा ते करा जेथे तेथे, पण करताना भीती वाटू देऊ नका, लाज वाटू देऊ नका. बाकीच्या ठिकाणी माणसाने संसारात लाजलं पाहिजे. म्हणून गायनाचे उडे आपुल्या छंदे, मनाच्या आनंदे आवडीने, तुका म्हणे आता आपुल्या सायासे, आम्हा जगदीसे सांभाळाले. तुकोबारे म्हणतात मी वैष्णवाच्या संगतीत जाईल, नामचिंतन करेल, लाज वाटणार नाही. मग देवा तुझी तरी काही जबाबदारी आहे ना. देवाने विचारलं माझी काय जबाबदारी आहे? आता तू आमच्या सगळ्या वारकऱ्यांचा सांभाळ करायचा. कोणाचे पाय दुखत असतील, कोणाचं काय होत असेल, देवा पंढरपूरला जाईपर्यंत आपला सायास तुला प्रयत्न करावे लागतील आणि आमच्या वारकऱ्यांचा सांभाळ करावा लागेल.
टाकेल म्हणून गाये नाचे उरे आपुल्या छंदे मनाच्या आनंदे आवडीने विठोबा आपल्या भाग्यानं निवृत्तीनाथांच्या रथाच्या मागे चालण्याचा योग आला. बेलापूरला आमच्या गिरणाऱ्याचे 10-12 वर्षापूर्वी बैल होते. गिरणाऱ्याला बेलापूरला एक 10 वर्षाचं पोरगं आलं होतं. ते पोरगं ते माणसं जिवंत आहे, मी त्याचं साक्षीदार आहे. त्या पोराने सांगितले मला बैलांना आंघोळ घालायची. मारके बैल होते. म्हणलं तू आंघोळ घालू नको. त्यानं मला सांगितलं दादा असे बैल फार पाहिले नामदेव मामा. त्यानं अंगा खांद्याखाली बैल धुतले. छगन अमृत आहे, तुम्ही त्यांना विचारून बघा. सकाळी उठलो मी रथाबरोबर चाललो म्हणजे एवढे बैल तो धुतले. आता रथावरती बसना. त्यानं मला एकच उत्तर दिलं नवनाथ महाराज रथावर मीच आहे, रथावर काय बसायचं हे निवृत्तीनाथाची कृपा. परत पंढरपूर आला तर पोरगं भेटलं. साक्षात निवृत्तीनाथ बरोबर आहे. आणि त्या निवृत्तीनाथाच्या चालताना जेवणाचा विचार करू नका, कोणाचं भानगड करू नका. कारण भांडण करायला म्हणजे महिला पट्ट्या फाटा येते सारख्या कोपर केळ्या मारायच्या. तिकडं सर इकडं सर इकडं सर. कधीतरी त्या स्वयंपाक करणाऱ्यांचा कधी विचार केलाय का तुम्ही? हो टाळी वाजवा त्या स्वयंपाकांसाठी. डिझेल पेट्रोल असल्याशिवाय गाडी चालत नाही. जळेल भाकरीचं कोणी काही म्हणायचं. जर मेल म्हणले तर तुमचे मेले उठवले जातील. अजिबात विचार करायचा नाही. मग काय विचार करायचा? गाये नाचे उडे आपुल्या छंदे मनाच्या आनंदी आवडीने देवाच्या नामचिंतनात महाराज पंढरपूरला पाचा. पंढरपूरला गेले की ऐशी चंद्रभागा ऐसे भीमात्री ऐसा विटेवरी देव कोठे. पंढरपूरच्या पांडुरंगाला सोडून कोणाच्या नादी लागू नका. आता बरेच महाराज महाराष्ट्रात आले. मला एक महाराज म्हणला एक लोटा जल सब समस्या का. मी 5 हांडे नेऊन होते पण सोसायटी काही नेला दिली कुठे कुठेही तुकोबारा म्हणतात जगात कुठेही जा पण ऐशी चंद्रभागा ऐसी विमात्री ऐसा विटे जयाचे नाव पापनाशी लक्ष्मी ऐसी जयाची काशी. त्याच्या चरणावर डोकं ठेवलं आता कोठे धागे मन तुझे चरण देखलिया भाग गेला किंवा अवघेची त्रैलोक्य आनंदाची यात्रा चरणी जगन्नाथ चित्त ठेले. इथून मग कोणाचा काही द्वेष घडला असेल शिवाजी भाऊच्या दिंडीत तरी सगळ्यांनी एकदम नम्रतेने चालायचं. कारण तोही माणूस तेवढा नम्र होता. काय शिवाजी भाऊचा फोटो आजही पहा तुम्ही. त्या चेहऱ्यावरचं समाधान आणि आपल्या चेहऱ्यावरचं समाधान याच्यात फरक आहे. म्हणून दिंडीमध्ये चालताना जितकं होईल तितकं नामचिंतन करा. नामचिंतन तुमचं केलं की परमात्म्याला तुकोबारा म्हणतात आता तू सांभाळ कर. कारण तू पोशिंदा आहे. पोशितो जगासी तुका म्हणे आता आपल्या सायासे जगदीश परमात्मा आहे. या जगाचं भरण पोषण मुंगीपासून तो ब्रह्मदेवापर्यंत ममय वंशो जीवलोके तो परमात्म्याचं स्वरूप आहे. त्या परमात्म्यावर चिंता का त्याच्यावरच भार टाका. तुका म्हणे भार घातल्यावरी होईल काही वारी नारायण. असं नामचिंतन करा. तुमच्या सगळ्या दिंडीला धन्यवाद देतो. थोड्या दिवसामध्ये एवढी शिवाजी भाऊच्या दिंडीनं प्रगती केली. आमच्या दिंडीतली कमी झाली, तुमच्या दिंडीतली वाढायला लागली. एवढी मोठी प्रगती आणि अजून उत्तरोत्तर प्रगती होत राहो. कोणी कोणाचा द्वेष मत्सर करू नका. वारी भानगड करू नका. आणि छोट्या भानगडीनं आपल्या आयुष्यभराची बर्बादी करू नका. वारी भांडण्यासाठी नाहीये. वारी एकमेकाला तुम्ही आम्ही सगळे जाऊ ना. नाही काय गाई बळा आपण
सगळे परमात्म्याचं नामचिंतन करीत जा. 37 क्रमांकाची दिंडी आहे. हा तुमच्या दिंडीचं नाव आहे. पहिल्या नंबरला गेलं की तुमच्या दिंडीचं नाव, आमच्या 14 नंबरला आला की तुमच्या दिंडीचं नाव, मागं पुढे गेलं की तुमच्या दिंडीचं नाव. पुढे जाणारे घाबरू नका. पुढे जाताना सुद्धा राम राम म्हणत जा. नाही तर लाडू पुढे अनाशे पुढे. काय केळं खात्या एकादशीला अर्धा डझन केळं खाल्लं परवाच्या दिवशी. तरी 12 वाजता म्हणला महाराज मला भूक लागली, थोडी बगर दिली त्याला. 4 वाजता म्हणला महाराज मला खातो का म्हणा. असं नामचिंतन करीत आपण जा. 5-10 मिनिटं माझ्याकडून जास्त आयोजकांनी मला बोलण्याची संधी दिली. फार काही बोलायचं होतं पण वेळच एवढा आहे की सुचतच नाही. म्हणून हे जे काही मोबाईलवाले आमचा निखिल या ठिकाणी आलाय त्याचाही या ठिकाणी धन्यवाद करतो. सगळ्यांनी तुम्ही मला सहकार्य केलं. असं वाटतं तुम्हाला चहा पाजावा, माझीच पंचायत सगळ्यांनी घ्या आणि तुम्ही सगळ्यांनी जेवण करा. मस्त झोपा. झोपेची गोळी खायची गरज. आमचा एक माणूस कागद आखरायच्या आधी पडतोय, मग म्हणजे झोपतोय मग पडत होतो. याला मजा मानतात. कोण कुठं झोपतोय कोण कुठं झोपतोय सांगता येत नाही ना बाबा. याला वारी म्हणा. असा आनंद जीवनात घ्या. झालेली सेवा तुमच्या सगळ्यांच्या चरणी समर्पित करतो. आमचे नामदेव लगडे यांच्या माध्यमातून येण्याचा योग आला. सगळ्या कार्यकारिणी सुंदर. कोणाचं काही पाठांतर नसेल तर एवढं काही घाबरायचं नाही. तर काही लोक म्हणतात तुला काय येतंय, पण तुला येतंय तर त्याला आम्ही काय करू. पण पाठांतर करताना उघडा मंत्र जाणार रामकृष्ण म्हणा. कोणाचं काही पाठ असेल कोणाचं काही नसेल, सगळे काही हिरो नाही. आमच्याकडे भाऊ अभंग आहे ना, तो एक अभंग जर मी म्हणलो ना बहु बरे झाले बहु बरे, मागचे म्हणतात गहू हार बरे, तरी म्हणतो मला तुझी भाव महत्वाचा आहे. त्या गवळणीला काहीच येत नव्हतं. गवळणीला काहीच येत नव्हतं पण देवाबद्दलचा भाव आहे. थोर प्रेमाचा भोगेला हाची दुष्काळ तयारा. चला वारीमध्ये निवृत्तीनाथांच्या वारीमध्ये आनंद घ्या अशी या ठिकाणी सद्भावना व्यक्त करतो. काही चुकलं असेल माझ्या गुरुजींची आपने हम पर कृपा की इतनी मेरी औकात नहीं, एक कृपा है माधव बाबा की दुसरी कोई बात नहीं. गुरुवडे बाबांच्या चरणी सेवा समर्पित करतो. शिवेला पूर्ण वेळा पुनश्च एकदा शिवाजी भाऊच्या चरणाला नतमस्तक होतो. आमचे शिवाजी भाऊ एवढ्या नामचिंतनाने चित वैकुंठाला गेले. परत शिवाजी भाऊ खाली येऊन परत कोणत्या तर रूपाने देण्याचं काम करताय. कोणीतरी यांच्यामध्ये शिवाजी भाऊ आहे आणि आपली पालखी निवृत्तीनाथ पंढरपूरला पोहोचते. सगळ्यांच्या चरणावर नतमस्तक होतो. झालेली सेवा माझ्यासाठी टाळी वाजवा करायला. माझ्यासाठी काही वाजू नका, ते माझं फिल्ड म्हणून काही वाजव. धन्यवाद. एकादशी वारी चॅनलवर येणार आहे. एकादशी वारी चॅनलवाले हे कसं थोडं कोकणातला महाराज असतात ना, आपली एवढी कल्पना नसते. एकादशी वारी चॅनलवाले यांचंही या ठिकाणी आभार. त्याच्यावर पाहायला मिळालं कीर्तन, त्याच्यावरती पाहायला भेटेल. आजचं जे कीर्तन आहे जर तुम्हाला पुन्हा कधी ऐकायचं असेल, अर्थात प्रत्येकाला ऐकावं असं वाटणारच आहे, तर युट्यूबवर चॅनल आहे एकादशी वारी. या चॅनलवर तुम्हाला हे कीर्तन पुढं चंद्र सूर्य असेपर्यंत ऐकायला मिळणार आहे. त्याचा आस्वाद या चॅनलवर घेऊ शकता तुम्ही. सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, सगळ्यांना पोहोचेल. रामकृष्ण हरी.